वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आज आपल्या इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म वाटप करण्याची घोषणा केली आहे। यामुळे उबाठा गटाने एकला चलोची भूमिका स्वीकारल्याचे स्पष्ट झाले असून वसई विरारमध्ये महायुती तुटल्याची चिन्हे ठळकपणे दिसू लागली आहेत। आज जवळपास 100 इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म दिले जाणार असल्याची माहिती आहे। गेल्या अनेक दिवसांपासून बहुजन विकास आघाडी, काँग्रेस आणि मनसे यांच्यात संभाव्य युतीबाबत चर्चा सुरू होती। मात्र सध्याच्या घडामोडींमुळे या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून युती आता धुसर झाल्याचे चित्र आहे। दुसरीकडे वसई विरारमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात जागा वाटपाची बोलणी पूर्ण झाली असून दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवत आहेत। या पार्श्वभूमीवर बहुजन विकास आघाडी आणि महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे स्पष्ट होत आहे। दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते व पालघर लोकसभा निवडणूक यंत्रणा प्रमुख अमोल कीर्तीकर तसेच माजी आमदार व पालघर जिल्हा संपर्क प्रमुख विलास पोतनीस हे आज दुपारी मातोश्रीहून एबी फॉर्म घेऊन वसई विरारमध्ये येणार असून अधिकृत 100 उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करणार आहे। याआधी काल वसई विरारचे जिल्हाप्रमुख प्रवीण भापरळकर यांनी शिवसेनेच्या वतीने पक्षाचे सचिव अनिल देसाई यांना उमेदवारांची नावे कळविण्याचे अधिकृत अधिकार दिले आहेत। एकूणच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने स्वतंत्र भूमिका घेतल्यानं वसई विरारच्या राजकारणात नवी समीकरणे आकार घेत असून आगामी महापालिका निवडणुकीत तिरंगी किंवा चौथ्या आघाडीची लढत होण्याची शक्यता अधिक गडद होताना दिसत आहे। बहुजन विकास आघाडी युतीबरोबर ज्या प्राथमिक चर्चा झाल्या त्या सकारात्मक होत होत्या। बहुजन विकास आघाडी चर्चा सकारात्मक करत होती, परंतु आता काही दिवसांमध्ये सीट वाटप आणि निशाणीवरून आमची चर्चा चालली होती। परंतु आता 2 दिवसापूर्वीपर्यंत आमची चर्चा थांबलेली आहे। आता 2 दिवसात कोणतीही चर्चा झालेली नाही आहे। आज शिवसेनेचे संपर्क प्रमुख विलास पोतनीस साहेब माजी आमदार आणि उपनेते अमोल कीर्तीकर वसईत येत आहेत आणि जे शिवसेनेचे उमेदवार आमचे जवळजवळ 100 पहिल्या टप्प्यामध्ये झालेले आहेत फायनल, त्यांच्यापैकी जास्तीत जास्त लोकांना आम्ही एबी फॉर्म देऊन प्रचाराला सुरुवात करणार आहोत।